नमस्कार, सातारा सिव्हिल स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कुरेशी समाजाच्या अडचणी प्राधान्याने सोडवणार, कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. सुशीलदादा मोजर. कोरेगावात कुरेशी समाजातर्फे स्वागत. कुरेशी समाजाबरोबर मी लहानपणापासून वावरत आहे. हा समाज काय आहे हे मला माहिती आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या निश्चितपणे सोडवणार आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या मुस्लिम संघटनेच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष शाहिद कुरेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री 9 वाजता सुशीलदादा मोजर यांचे कोरेगाव शहरातील सातारा जकात नाका येथे स्वागत केले. वारिस कुरेशी, समीर कुरेशी, कबीर सौदागर, जावेद कुरेशी, जाफर कुरेशी, शब्बीर कुरेशी, अरसलन कुरेशी, अल्फाज कुरेशी, अमन कुरेशी, मुझक्किर कुरेशी, मोनू कुरेशी, जावेद बाशा कुरेशी, मुन्ना कुरेशी, तन्वीर शेख यांच्यासह कुरेशी समाज बांधवांच्या वतीने मोजर यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना समाजाच्या अडीअडचणीबाबत माहिती देण्यात आली. पत्रकारांशी बोलताना मोजर यांनी आज आमदार महेश शिंदे यांच्या समवेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यात होतो. खटाव येथून साताऱ्याकडे जात असताना हा विषय मला समजला आहे. तो विषय मी जाणून घेतो आणि निश्चित तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी कुरेशी समाजाबरोबर लहानपणापासून आहे आणि यापुढेही राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खूप अन्याय होत आहे, त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे.